क्वेश्चन बघा. द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल 0 टू पाय मॉड ऑफ साइन क्यूब एक्स डी एक्स आहे. ठीक आहे. आता मॉड्युलस दिलेलं आहे. त्याचा ब्रेकिंग पॉईंट पहिल्यांदा येतोय का बघा. त्याच्या अगोदर बघा साइन एक्स जो ग्राफ आहे 0 टू पाय मध्ये 0 पाय बाय 2 हे पाय हा जो ग्राफ आहे तो y इज इक्वल टू साइन एक्सचा ग्राफ आहे. ठीक आहे. आता 0 टू पाय या इंटरवलमध्ये साइन पॉझिटिव्हच आहे ना. ठीक आहे. निगेटिव्ह कुठं होतच नाहीये. म्हणजे जे मॉड्युलस दिलेलं आहे ते तुम्ही कन्सिडर काही नाही केलं तरी सुद्धा चालेल. बरोबर का बघा. ठीक आहे ना. कारण 0 टू पाय या टोटल इंटरवलमध्ये साइन एक्स पॉझिटिव्ह आहे. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला ऍक्च्युली सॉल्व्ह काय करायचं बघा. 0 टू पाय साइन क्यूब एक्स डी एक्स. ओके. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना बघा 0 टू पाय तुम्ही काय करू शकता बघा. आता इथं साइन क्यूब एक्स आहे ना ते साइन एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स डी एक्स करू शकता. ओके. अँड साइन स्क्वेअर एक्स जे आहे ना त्या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स पुट केलं तरी चालेल. का करतोय बघा. कारण कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे मला सबस्टिट्यूशन जे ठेवता येईल ते कॉस एक्सला टी ठेवता येईल. कॉसचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. दॅट इज साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी होते. आता डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन ठेवल्यामुळे लिमिट पण चेंज होणार. लिमिट चेंज कसे होतात बघा. लोअर व्हॅल्यू आहे 0 तर कॉस 0 व्हॅल्यू 1 होणार. अप्पर व्हॅल्यू आहे पाय कॉस पाय व्हॅल्यू येणार -1. म्हणजे इंटिग्रल 0 टू पायचं काय राहील बघा 1 टू -1 साइन एक्स डी एक्स दॅट इज मायनस डी टी होईल 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. कॉस एक्सचा टी ठेवलंय दॅट इज टी स्क्वेअर. आता या ठिकाणी परत इंटिग्रेशनची तुम्ही प्रॉपर्टी वापरू शकताय बघा. इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस घेतलं तर इंटिग्रेशनचं लिमिट चेंज होते. अप्परचं लोअर लोअरचं अप्पर होऊन जाईल. ठीक आहे. त्या प्रॉपर्टीनुसार मायनस साईन जर मी काढलं तर 1 टू -1चं लिमिट चेंज करतो -1 टू 1 1 मायनस टी स्क्वेअर इंटू डी टी तर इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन येणार टी टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब बाय 3. लिमिट आहे -1 टू +1. आता लिमिट पुट करूया आपण 1 मायनस 1/3 लोअर व्हॅल्यू पुट केला -1 परत -1चा क्यूब -1 म्हणजे मायनस मायनस प्लस 1/3. हे सॉल्व केला तर काय राहणार बघा 1 मायनस 1/3 प्लस 1 मायनस 1/3 1 प्लस 1 2 -1/3 -1/3 -2/3 आणि परत 3 2 6 -2 4/3. ऑप्शन सी इज करेक्ट.